महाडच्या 14 तळ्यावरून विधानसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला। विरोधकांनी सरकारला घेण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला। मुख्यमंत्र्यांनी मात्र महाडच्या 14 तळ शुद्धीकरणाच्या बातम्या या चुकीच्या असल्याचं सांगितलंय। राज्यामध्ये 16 मार्च ते 22 मार्च हा जलजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि त्याचाच भाग म्हणून 14 तळ्याचं जलपूजन केल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। तर कुठल्या अधिकारानं 14 तळ्याचं अशा प्रकारे जलपूजन करण्यात आलं असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी चव्हाण यांनी केली। महाडच्या 14 तळ्यातील जलपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाडचे आमदार श्री भरतशेठ गोगावले, उपविभागीय अधिकारी महाड, तहसीलदार महाड यांना आमंत्रित करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला 14 तळ्यातील पाण्याचे आमदार भरतशेठ गोगावले, जलसंपदा विभागाचे अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी जलपूजन केले। या कार्यक्रमास विविध जाती धर्माचे लोक उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील महाड मधील 14 तळ्यात जलपूजन व शेतकरी मेळावा हा कार्यक्रम जलजागृती सप्ताहातील जलप्रबोधनाचा भाग होता। त्यामुळे या संदर्भात ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत। मुद्दाम जलपूजन हा शब्द वापरला आणि त्या ठिकाणी मुद्दाम 14 तळ्याच्या ठिकाणी तो कार्यक्रम राबवला। तिथे 3 तळे हा काही नवा जलसंधारणाचा प्रकल्प नव्हता। जलपूजन केले, कुठल्या अधिकाऱ्यांनी हा जी.आर. काढला, कुठल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे राज्यातल्या किती जिल्ह्यामध्ये जलपूजनाचा कार्यक्रम झाला त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या अभियंत्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी जलपूजन त्या ठिकाणी केले त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, तर निलंबित केलं पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।